युगपुरुषांचा विचार करतो आहे आपण तर हरिश्चंद्राची सत्यवाणी, रामचंद्राची समोरच्याला जवळ घेण्याची वृत्ती, कृष्णाचा कर्मयोग आणि समोरच्याचं दुःख बघून हेलावणारं बुद्धाचं हृदय, शुकदेवाचं वैराग्य, ज्ञानोबांचं आतून उमलून आलेलं माऊलीपण, हे सर्व त्या 4 शब्दांच्या मागे उभं ठाकतं आणि त्यावेळेला जी वाणी निघते ती फक्त संन्याशाची वाणी राहत नाही तर ते एका युगपुरुषाची वाणी होऊन जाते। नमस्कार मंडळी, आज आहे 12 जानेवारी अर्थात स्वामी विवेकानंद यांची जयंती म्हणजे युवा दिवस। त्या निमित्ताने आज मी तुम्हाला त्यांचीच एक कविता सांगणार आहे। कवितेचं शीर्षक आहे काली द मदर। या कवितेचा मराठीमध्ये अनुवाद भालशंकर देशपांडे यांनी केलेला आहे। त्या कवितेमधलं तुम्हाला आज मी पहिलं कडवं सांगणार आहे। घणात लुप्त जाहला क्षणात तारका गण, घणात लुप्त जाहला क्षणात तारका गण, क्षणात दाटला नभी कभिन्न दाडस आगमन, विजा कडाडताच आग त्यातून उफाळते, विजा कडाडताच आग त्यातून उफाळते, चराचरास जाळण्याची अंतिराळ व्यापिते, चराचरास जाळण्याची अंतिराळ व्यापिते। हे ते कालीमातेच्या स्तवनातलं पहिलं कडवं आहे। मला असं वाटते काय सुंदर कविता आहे, काय सुंदर विचार मांडलेला आहे की असा एक मेघ वेढून टाकतोय की ज्यामुळे सगळे आकाशातील स्वयंप्रकाशित तारकागण आहे ते झाकळून गेलेले आहे। असा एक मेघ तिथे आलेला आहे आणि तो कमी पडला की काय म्हणून एक कभिन्न घट्ट निबिड असा एक अंधकाराचा थर त्यावरतीच असलेला आहे। तर अंधकाराचं नैराश्याचं वातावरण जिकडे तिकडे असताना त्यावेळेला एक विजेची शलाखा येतो, नवे विजेचा एक लोळ लखलखून जातो आणि आसमंत तर उजळून टाकतोच पण त्याबरोबर अंधकारही दूर करतो। हे एक रूपकच आहे। खऱ्या अर्थाने जर विचार केला तर आजच्या परिस्थितीमध्ये आज हेकेखोरपणाचा मी आणि माझंच खरं, अंधश्रद्धेचा अविचाराचा एक काळा मेघ, कभिंग असा काळा मेघ सर्वत्र दाटलेला आहे। हे कालीमातेच्या स्तवनामधल्या पहिल्या कडव्याचं वर्णन आहे। मला असं वाटते हे आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा किती लागू आहे। अशा वेळेला या सर्वांमधून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल, जर आपल्याला कोणी प्रकाश दाखवत असेल तर ते 100% स्वामी विवेकानंदांचेच विचार आहे। एका युगपुरुषाचं शेवटी शिल्लक काय राहतं? स्वामी विवेकानंद 39 वर्ष जगले होणे, शेवटी शिल्लक काय राहिलं? जसे विनोबा म्हणतात की माणूस मरते आहे तो मरतो, मागे काय राहते? एकतर त्याची कीर्ती राहते आणि मुख्य म्हणजे त्याचे विचार राहतात। विवेकानंदांना जाऊन कित्येक वर्ष झाली आहे। 1902 साली ते गेलेले आहेत, तरी देखील आजही त्यांची विचारधारा टिकलेली आहे, कारण विचारच टिकतो आणि युगपुरुषाचा विचार हा फक्त काही काळापुरता टिकत नाही तर तो दीर्घ काळापर्यंत टिकतो, कारण त्याच्या विचाराचा पल्लाच तेवढा लांब असतो। माय ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका या 4 शब्दांमध्ये स्वामीजी सगळा वेदांत सांगून टाकतात। या 4 शब्दांमध्ये असं काय आहे की त्यावेळेला अमेरिकेमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला होता? आणि हा प्रश्न मला नेहमीच पडतो पण उत्तर देखील तिथेच मिळतो। त्यावेळेला फक्त तिथे विवेकानंद बोलत नव्हते तर कालीमातेने त्यांना दिलेला आशीर्वाद बोलत होता, रामकृष्ण परमहंसाचे त्यांच्यावरचे असलेले संस्कार बोलत होते, त्यांचं शुद्ध नितळ पवित्र मन बोलत होतं, त्यांनी जी परिक्रमा केली होती ती परिक्रमा बोलत होती, त्यांनी जे दुःख दैन्य दारिद्र्य अनुभवलं होतं ती अनुभूती बोलत होती आणि भारताबद्दल असलेला त्यांचा अभिमान बोलत होता आणि मुख्य म्हणजे समोरच्या व्यक्तीवरती असलेलं त्यांचं खरं खुरं प्रेम बोलत होतं, त्यांनी केलेला अभ्यास बोलत होता। म्हणून ते 4 शब्द जादुई शब्द ठरले आणि हे फक्त स्वामी विवेकानंदच करू शकतात, कारण त्यांच्या मागे एवढी मोठी परंपरा असावी लागते, तेव्हा कुठे 4 शब्द हे शारदा होऊन बाहेर पडतात। युगपुरुषांचा विचार करतो आहे आपण तर हरिश्चंद्राची सत्यवाणी, रामचंद्राची समोरच्याला जवळ घेण्याची वृत्ती, कृष्णाचा कर्मयोग, समोरच्याचं दुःख बघून हेलावणारं बुद्धाचं हृदय, शुकदेवाचं वैराग्य आणि ज्ञानोबांचं आतून उमलून आलेलं माऊलीपण, हे सगळं त्या 4 शब्दांच्या मागे उभं ठाकतं आणि त्यावेळेला ती जी वाणी निघते ती फक्त एका संन्याशाची वाणी राहत नाही तर ती एका युगपुरुषाची वाणी होऊन जाते। अशा या महापुरुषाला म्हणजे स्वामी विवेकानंदांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।